नूतन भारत गॅसचे स्पष्टीकरण, सर्व परवानग्या वैध, नियमांचे काटेकोर पालन. दिंडोरी नाका येथील गॅस साठा वादावर एजन्सीची भूमिका स्पष्ट, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य. पंचवटी परिसरातील दिंडोरी नाका येथील रूपश्री अपार्टमेंटमध्ये गॅस साठ्याबाबत निर्माण झालेल्या वादावर नूतन भारत गॅस एजन्सीने अधिकृत भूमिका मांडत सर्व कामकाज कायदेशीर आणि नियमानुसारच सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. एजन्सीच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार सिलेंडर वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांकडे पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटना PESO यांची आवश्यक व वैध परवानगी आहे. वाहतूक व साठवणुकीशी संबंधित सर्व कागदपत्रे अद्ययावत असून संबंधित अधिकाऱ्यांच्या तपासणी दरम्यान ती सादर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सोसायटीच्या परिसरात वाहनं उभी राहत असल्याच्या आरोपांनाही एजन्सीने फेटाळले आहे. आमची कोणतीही गाडी खासगी जागेत उभी राहत नाही. वाहने सार्वजनिक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात उभी केली जातात, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. संबंधित इमारत ही निवासी बरोबरच व्यावसायिक वापरासाठी मान्यता प्राप्त असल्याचेही एजन्सीकडून नमूद करण्यात आले. बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर गॅस साठवला जात असल्याचा आरोपही निराधार असल्याचे एजन्सीचे म्हणणे आहे. नियमानुसार 100 किलोपर्यंत साठा ठेवण्यास परवानगी असली तरी प्रत्यक्षात कोणताही अतिरिक्त साठा त्या ठिकाणी ठेवला जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्राहक आणि परिसरातील नागरिकांची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करूनच आम्ही सेवा देत आहोत, असे एजन्सीकडून सांगण्यात आले. सदर प्रकरणातील गैरसमज दूर करण्यासाठी प्रशासनाशी पूर्ण सहकार्य करण्याची तयारीही नूतन भारत गॅस एजन्सीने दर्शवली आहे. इथे रूपश्री अपार्टमेंटमधली रहिवाशी आहे. मागे इथे तारवाला नगरमध्ये जिलेटिंगचा स्फोट झाला. मग आता तो जिलेटिंग स्फोटचा पार्ट 2 इथे होणार आहे का? आम्ही जीव मुठीत घेऊन ह्या सगळ्या आम्ही रूपश्री अपार्टमेंटमधल्या लेडीज आहोत, सगळे जीव मुठीत घेऊन राहतोय. कधी प्रशासनाला जाग येईल? इथे निमाणी बस स्टँड शेजारी आहे कृषी उत्पादन मार्केट, नाशिकची मोठी बाजारपेठ. इथं कॅमेरा फिरवलं की तुम्हाला दिसेल. इथे निमाणी बस स्टॉप आहे, युनियन बँक आहे, पंचवटी पोलीस स्टेशनचं इथे मेन ऑफिस आहे. एवढे सगळे ही बाजारपेठ असताना सुद्धा इथे असं घडतं. रात्री पोलीस पेट्रोलिंगला जातात तरी त्यांना ही गाडी दिसत नाही का? 24 तास, 1 मिनिट मला दाखवायची. ही गाडी 24 तास भरलेले सिलेंडर आहेत. आम्ही काय करायचं नागरिकांनी, तुम्ही सांगा. खूप टेन्शनमध्ये आहोत. आम्हाला ह्याच्यावर ताबडतोब ॲक्शन पाहिजेत. आता परवाच्या दिवशी 5 तारखेला CCTV मध्ये तुम्ही चेक केलं, 5 तारखेला CCTV मध्ये तुम्हाला दिसेल इथे एक मद्यपान करून रिक्षावाला चालला होता. गाडीला धडकता धडकता वाचलाय तो. गाडी जर रिक्षावाल्याची धडकली असती तर इथं मोठा स्फोट झाला असता आणि आजूबाजूला 200-300 इमारती आहेत, जळून खाक झाल्या असत्या. हे सोडलं, बेसमेंटमध्ये आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना फोटोज दिलेले आहेत. बेसमेंटमध्ये त्याच्या मोठा साठा आहे, मोठा. बेसमेंटमध्ये जर बंद असतं बेसमेंट, थोडा जरी गॅस लीक झाला तर स्फोट होऊ शकतो. आमची सगळी इमारत ही आमची रूपश्री अपार्टमेंट आहे, सगळी पत्त्यासारखी कोसळेल. आम्ही काय करायचं सांगा? आज आम्ही सगळीकडे न्यायाची भीक मागतोय. त्याच्यावर न्याय नाही मिळाला तर आम्ही तीव्र आंदोलन पुकारू या ठिकाणी. तर सेफ्टीचे काहीही इथे सिक्युरिटी नाही आहे, असेच सगळे जगतो इथे. हे 15 वर्षापासून चालू आहे. 15 वर्षापासून आम्ही भांडतो आहोत. 15 वर्षापासून अर्ज फाटे दिले जात आहेत. काय इथे काहीही होत नाही. तर प्रशासनाला विनंती आहे, कुठलीही परवानगी नाही. बेसमेंटला म्हणजे 5-25 सिलेंडर भरलेले असतात. जर स्फोट झाला तर अख्खी बिल्डिंग कोसळेल आणि 100-500 लोक जागीच ठार होतील. 50 कुटुंब उद्ध्वस्त होतील. प्रशासनाला विनंती आहे की आम्ही आज रोजी जवळजवळ 7-8 ठिकाणी अर्ज दिलेले आहेत. प्रशासनाला विनंती आहे की यातून काहीतरी मार्ग काढावा. शेजारी गॅस एजन्सी आहे, परंतु एकही सिलेंडर त्यांचं तिथे नाही आहे. त्यांचं सिलेंडर असतं गोडाऊनमध्ये आणि इथून ऑर्डर घेऊन सिलेंडर डायरेक्ट कस्टमरकडे जातं. तशा प्रकारचं काहीतरी व्हावं आणि यातून काहीतरी चांगला मार्ग निघावा. मी शैलेश धीरजलाल चंदन, राहणार रूपश्री अपार्टमेंट, दिंडोरी नाका, पंचवटी, नाशिक.
आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये बागमार गॅस एजन्सी करून एक एजन्सी आहे, नूतन इंडाने आणि नूतन भारत गॅस करून. त्याला आम्ही वारंवार समज दिली की सिलेंडर इकडे ठेवत जाऊ नको, भरेल गाडी ठेवत जाऊ नको, पण तो ऐकत नाही. जसं तुम्ही पाहता आता सिलेंडरची गाडी उभी आहे, त्याच्या शेजारी हातभट्टी लागेले. उद्या समजा एवढे माणसं बसेले आणि उद्या काही स्फोट झाला तर त्या स्फोटमुळं किती लोकांची जीवितहानी होईल, याला पोलीस प्रशासन आणि नाशिक महानगरपालिका जबाबदार राहील. आम्ही वारंवार त्यांना अर्ज देऊन सुद्धा ते कारवाई करत नाही. ते कोणाच्या दबावाखाली कारवाई करत नाही हे आम्हाला माहीत पाहिजे. आज आमचा जीव आम्ही मुठीत घेऊन घरी राहतो. रात्रीचे त्या बेसमेंटमध्ये भरेल सिलेंडर राहता. रात्रीचा स्फोट झालं तर अख्खी बिल्डिंग संपून जाईल. याला कोण नाशिक महानगरपालिकेचं प्रशासन जबाबदार राहील का पोलीस जबाबदार राहील? लोकांचे जीव गेल्यानंतर प्रशासन जागा होईल का? हे प्रशासनाला आमचा एक प्रश्न आहे. हा प्रशासन काय झोपेल आहे का? जीवाची पर्वा नाही आहे या प्रशासनाला. याआधी मागच्या वर्षी दिवाळीच्या टायमाला पंचवडी पोलीस स्टेशनमध्ये रात्री 11 वाजता एजन्सीवाल्याला बोलवलं आणि त्याच्या गाड्या काढायला लावले. लहान पोरं फटाके फोडत होते त्या गाडीच्या शेजारी आणि त्या गाडीमध्ये 51 भरेल सिलेंडर होते. आज ते 51 सिलेंडरपैकी एक जरी फुटला असता तर लहान पोरांची जीवितहानी झाली असती, पण आजूबाजूचा परिसर सुद्धा उडाला असता. याची गांभीर्य ना नाशिक प्रशासनाला आहे ना पोलीस प्रशासनाला आहे. या प्रशासनाला आम्ही काय जाब विचारावा म्हणून आम्हाला मीडियाचा सहारा घ्यावा लागतो. आता याच्या पुढची आमची भूमिका अशी आहे, आम्ही आज परत नवीन अर्ज दिलेले आहे अन्न पुरवठा विभागाला, नाशिक महानगरपालिकेला, अग्निशामक दलाने हे पण सांगितलं की आम्ही यांना गोडाऊनमध्ये सिलेंडर ठेवायची परवानगी दिलेली नाही आहे. आता जर त्यांनी येणाऱ्या 2 दिवसात जर कारवाई केली नाही तर आम्ही सगळे सोसायटीवाले आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषणाला बसणार आहे. रूपश्री अपार्टमेंट मधील मी नूतन सेल्स कॉर्पोरेशन कार्यकारी संचालक. माझ्याबद्दल त्यांनी काही चॅनल्स आणि पोलीस आयुक्त यांना लेटर देऊन खोटे माहिती पुरवली आहे की बा इथं 2 नंबरचा साठा 2 नंबरचा बिझनेस करतात आहे आणि आमची जी गाडीमध्ये सिलेंडर असतात ते गाडीला परमिशन आहे पेट्रोलियम प्रॉडक्टचं. त्याच्यानंतर आम्ही हे सर्व पेपर्स हे चॅनलवाल्यांना सर्वांना दाखवल्यानंतर त्यांनी पडताळणी केली त्या पेपरची आणि ते ओरिजिनल असल्या कारणाने सोसायटीने जे आरोप केलेले आहेत आमच्यावरती ते निराधार खोटे आहेत. काहीतरी आम्हाला एक दरवर्षी त्रास देण्याचा ते प्रयत्न करतात आणि आम्हाला म्हणतात इथून तुम्ही विकून निघून जावा, इथं थांबायचं नाहीये. नाही सर, सोसायटीच्या प्रिमायसिसमध्ये आम्ही गाडी लावतच नाही आणि सोसायटीने रूपश्री अपार्टमेंट ही कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की ही पार्किंग आम्हाला दिलेली आहे, पण पार्किंग ही कोणालाही बिल्डरने दिलेली नाहीये आणि माझी गाडी ही सोसायटीच्या प्रिमायसिसमध्ये कधीही उभी राहत नाही. मुद्दाम ते काहीतरी आमची खोडी काढून आम्हाला हेतुपुरस्सर त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. बेसमेंटमध्ये साठा आहे म्हणजे 100 किलो गॅस ठेवण्याचं माझ्याकडे परमिशन आहे आणि तेवढाच गॅस आहे.